गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुबीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्य आहे ना, जेव्हा तो मनुष्य अंतर आत्म्याच्या नजरेने जेव्हा हे जग पाहिल ना, तेव्हा देवाने त्याला काय दिलेलं आहे ना, तेव्हा त्याला नक्कीच कळेल। पण मनुष्य मात्र देवाने दिलेलं दिसत नाही त्याला, आणि आपल्याला दिसणारं हवं असतं। म्हणजे काय बरं? म्हणजे या तुझ्या उघड्या डोळ्यांनी पाहशील ना, तर देवांनी दिलेलं तुला दिसणार नाही, पण अंतःकरणाच्या भावनेने तू पाहू शकशील। तेव्हा तुला सर्व दिसू लागेल की मी या जन्माला आलो ना, तर माझ्याकडे काय होतं, आणि आज जरी माझ्याकडे आहे ते सर्व भगवंताने दिलेलं आहे। म्हणजेच आपले कर्म आणि प्रारब्ध आहेत ना, ते कोणाला चुकले आहेत का बरं? कधीच नाही। कर्म श्रेष्ठ आहे। कारण सांगतो, कर्म गरिबाला पण श्रीमंत बनवतात। कर्म माणसाला आशाच दाखवतात ना, त्याला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतात। आता तुम्ही ते विचार करत असाल, यशस्वी माणूस कर्माने भक्कम असतो का बरं? तर अजिबात नाही। बघा, तुम्ही पाहिलं सुद्धा असेल, यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी मात्र कमीच असतात ना। यश हे जरी तुमच्या कर्तृत्वाचा विजय असला तरीही समाधान हा तुमच्या मनाचाच विजय आहे ना, आणि हा मनाचा विजय आपला झाला पाहिजे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, बघा, एका उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करू। पूर्वी एक मंदबुद्धी मुलगा होता। तो एवढा मूर्ख आणि गाढव होता ना, की त्याला स्वतःचा कंटाळा आला आणि विहिरीत जीव द्यायला निघाला। पण त्याचं लक्ष तेथील त्या कटाड्यावर गेलं। तिथे पाण्याची भांडी ठेवून ठेवून तो दगड झिजला होता। त्यानंतर त्यानं विचार केला की जर हा दगड आहे ना, की जर हा दगड त्यानं स्वतःचा आकार बदलू शकतो, तर मी मानव आहे, प्रयत्न केले तर मी सुद्धा यशस्वी होईल। आणि तोच मुलगा शेवटी संस्कृत व्याकरणाचा निर्माता करणारा तो पणिनी पंडित झाला ना। म्हणजे पैसा माणसाला आंधळा बनवतो, समोर कोण आहे हे माणूस विसरतो, आणि स्वतःला देव समजून मीच सर्वज्ञ समजतो, नातीगोती विसरतो। म्हणजे बोलण्याची पद्धत बदलते, माणूस नशेमध्ये चूर राहतो, अहंकार जन्माला येतो, लोकांना किंमत देत नाही। आणि ही माणसाची इच्छाशक्ती प्रबळ असायला हवी। नशीब म्हणजे काय? प्रत्येक माणसाला संधी दिली जाते। ज्याला जे हवं आहे ना, ते मिळवण्यासाठी पण फारच थोडी कमी माणसं आहेत ना, ती संधी कॅच करत असतात आणि त्या संधीचं सोनं करतात। मग आपण म्हणतो की काय नशीबवान माणूस आहे बरं, पण त्या माणसाचं नशीब किती काय चालू असतं ना, हे कोणाला माहीत असतं का बरं? पण तो माणूस खूप प्रयत्नानंतर जीवनात यशस्वी होत असतो, पण आपल्याला मात्र फक्त तो यशस्वी झालेला दिसतो। म्हणजे कर्म म्हणजे काम, धंदा, नोकरी, उद्योग, पोट पाण्याचा व्यवसाय, आणि प्रारब्ध म्हणजे संचिताप्रमाणे नशीबच आहे ना। म्हणजे परमेश्वरानं प्रत्येक प्राणीमात्राला शरीर दिलेलं आहे। शरीर हे अन्नावर जगतं, त्या अन्नासाठी त्याला मेहनत करावी लागते। म्हणजे बसल्या जागी काहीही मिळणार नाही। पशु पक्षी सुद्धा आहेत ना, उठल्याबरोबर अन्नासाठी बाहेर पडतात। मनुष्य हा बुद्धिमान आहे, अनेक कर्म तो करत असतो। त्या कर्मानुसार त्याचे समाजातील स्थान निर्माण होतं।
एखादा गरीबसुद्धा त्याच्या कर्माने श्रीमंत होतो ना, आणि एखादा श्रीमंत त्याच्या वाईट वागणुकीनं तो कर्माने भिकारी होऊ शकतो. म्हणजे प्रारब्ध हे पुनर्जन्माच्या कल्पनेवर आधारलेले आहे. आणि एखाद्याचा जन्म भिकाऱ्यांच्या म्हणजेच गरिबीच्या घरी झाला म्हणजे जन्मापासून दुःखी हाल सहन करून जगणं त्याच्या नशिबी आलं. एखादा टाटा बिर्ला यांच्या घरी जन्माला आला, लहानपणापासून मजेत करोडोच्या कारेमध्ये फिरत होता. पुढे कर्मानं तो काही बनेल ही गोष्ट वेगळी आहे. पण आपल्या जन्मभरामध्ये आपण जे काही वाईट कर्म करतो त्याची देवाच्या दरबारी नोंद करण्यात येते आणि त्याप्रमाणे आपल्याला पुढचा जन्म मिळत असतो. म्हणजे त्याला संचितच असं म्हणतात ना. आणि त्या संचितावर प्रारब्ध अवलंबून असतो. पण मनुष्य मात्र स्वतःच्या भ्रमात जीवन जगतो. आणि जेव्हा स्वतःच्या भ्रमात जीवन जगतो ना, मग त्याच्या जीवनाची नासच होतं ना. त्याच्या जीवनामध्ये अधोगती निर्माण होते. कधी कधी आपण पाहतो की माणसानं नक्की भगवंताची सेवा करावी कशी, अनेक प्रश्न निर्माण झालेले असतात. मनुष्याच्या मनामध्ये आहे ना, कधी कधी दुसऱ्याला पाहून भक्ती करायला सुरुवात करतो, कधी कधी दुसऱ्याला पाहून सर्व काही कॉपी करायला सुरुवात करतो. पण मनुष्याच्या अंतरात्म्यामध्ये निर्माण झालेली भक्ती ही त्याच्या पवित्रतेचं निशाण आहे. म्हणजे भक्ती कशी करावी कशी करू नये हे आपलं मनच ठरवत असतं ना. आणि जी मनाला भक्ती आवडते ना तीच सर्वश्रेष्ठ असते. बघा, एका गावामध्ये एक वृद्ध साधू राहत होता आणि त्यांनी आपल्या वयाची खूप सारी वर्ष होती ना त्या आश्रमामध्ये घालवलेली होती. तो तरुण असताना त्या आश्रमामध्ये आला होता आणि आता तो वयोवृद्ध झालेला होता. त्याची परिस्थिती आता अशी होती की त्याला कधीही मृत्यू कवटाळू शकत होता. आणि ही गोष्ट त्याला स्वतःलाही जाणवत होती. पण त्याला एका गोष्टीचं समाधान होतं की त्यानं इतकी वर्ष देवाची भक्ती केली आणि आपल्या पुण्याच्या खात्यामध्ये खूप सारं पुण्य जमा केलं आहे, ज्यामुळं त्याला लवकरच मोक्ष मिळेल आणि तो सरळ स्वर्गामध्ये जाईल. याच विचारामध्ये तो आपले राहिलेले दिवस घालवत होता. आता त्याच्या आरोग्याची स्थिती खूपच ढासळलेली होती. तो रोज देवाच्या नावाचा जप करत असे. देवा, मला लवकरात लवकर मोक्ष मिळू दे, ही एकच प्रार्थना तो रोज देवापाशी करत असे. एके दिवशी तो गाढ झोपेत असताना त्याच्या स्वप्नामध्ये एक स्त्री आली आणि ती त्या साधूला म्हणाली, तुझे पुण्य एका दिवसासाठी मला दे आणि माझं पाप एका दिवसासाठी तू घे. इतकं बोलून ते स्वप्नभंग झालं. साधू मात्र त्या गोष्टीनं खूप विचार करू लागला. त्यानं विचार केला की इतक्या वर्षामध्ये कधीही कोणती स्त्री माझ्या स्वप्नात आली नाही आणि आता जेव्हा मृत्यूजवळ येत आहे तेव्हा स्त्री माझ्या स्वप्नात आली. काही वेळानंतर त्यानं तो विचार आपल्या डोक्यातून काढून टाकला आणि ईश्वराच्या भक्तीमध्ये लीन होऊन गेला. त्या दिवशी तो रात्री झोपला नाही. पुन्हा त्याच्या ध्यानीमणी देखील काळं रात्रीचं स्वप्न नव्हतं, पण त्या रात्री देखील पुन्हा तेच स्वप्न पडलं. ती स्त्री पुन्हा त्याच्या स्वप्नात आली आणि त्याला पुन्हा म्हणाली, मला एका दिवसासाठी तुमचं पुण्य द्या आणि एका दिवसासाठी माझं पाप तुम्ही घ्या. यावेळी साधू त्या स्त्रीला ती स्त्री कोण आहे हे ओळखण्याचा प्रयत्न केला, पण तो साधू मात्र तिला ओळखू शकला नाही, कारण तिचा चेहरा आता फारच अंधुक दिसत होता. त्यामुळं साधू तिला ओळखू शकला नाही. पण आता मात्र तो विचार करू लागला, ही स्त्री सतत येऊन मला एका दिवसासाठी पुण्य का मागत आहे? एका दिवसाच्या पुण्यानं तिचं काय होणार आहे बरं? मला असं वाटतं ती कदाचित एखाद्या संकटामध्ये सापडलेली असावी, त्यामुळं तिला माझ्या पुण्याची गरज आहे. पण माझ्या गुरूंनी तर मला सांगितलेलं आहे की माझं पुण्य हीच माझी सर्वात मोठी कमाई आहे, ती कधीही कुणाला देऊ नकोस. आणि इतक्या कष्टानं मी हे पुण्य कमावलेलं आहे,
जर मी हे पुण्य तिला देऊन टाकलं तर मला मोक्ष मिळणार नाही. कदाचित मला मोक्ष मिळू नये यासाठी ही केलेली योजना असावी. त्या साधूनं आपल्या गुरुच्या समोर आपली सर्व समस्या सांगितली. गुरुनं त्या साधूला रागावून म्हटलं, माझ्या शिक्षेचा तुझ्यावरती काहीही असर झालेला नाही. आपलं पुण्य असो कोणाला देऊन टाकायचं नसतं, कारण आपलं पुण्य आहे ना, हीच आपली कमाई असते. साधूने आपल्या गुरूंची क्षमा मागितली आणि पुन्हा ईश्वराच्या भक्तीमध्ये लीन झाला. पण पुन्हा तसंच झालं की ती स्त्री पुन्हा येऊन म्हणाली, तुझ्या गुरूंकडे पूर्ण ज्ञान नाही, त्यांच्याकडे जे अर्धवट ज्ञान आहे ना, तू स्वतःला संन्याशी म्हणवतोस. पत्नी, मुलं आणि संसार सोडून तू या गोष्टीचा अभिमान बाळगतोस की तू एक संन्याशी जीवन जगत आहेस. तू आणि तुझ्या गुरूनं आपण संन्याशी आहोत ही गोष्ट स्वतःहून मांडली आहे. एखाद्या गरजवंताला मदत करावी ही गोष्ट तुम्हाला माहीत नाही का? बघा, तो साधू पुन्हा आपल्या गुरूकडे गेला आणि त्यानं त्या स्त्रीनं सांगितलेली गोष्ट गुरूंना सांगितली. तेव्हा त्याचे गुरु त्याच्यावरती पुन्हा रागावले आणि म्हणाले, ती स्त्री तुला तुझ्या गुरूंबद्दल वाईट साईट बोलत आहे. ती तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करत आहे. नक्कीच ती एखादी वाईट आत्मा आहे जी तुला तुझ्या हातून एखादं वाईट कृत्य व्हावं यासाठी तुला प्रोत्साहन करत आहे. साधू आता काय करणार? तो पुन्हा आपल्या आश्रमामध्ये आला आणि परमेश्वराची भक्ती करू लागला. ती स्त्री पुन्हा त्याच्या स्वप्नात आली आणि म्हणाली की इतके वर्ष पूजापाठ करून देखील तू अजूनही गुलामच आहेस का? तू इतकी वर्ष ईश्वराची भक्ती करत आहेस, पण अजूनही तू स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकत नाही. अजूनही तू गुरूनं दिलेल्या ध्यानातच राहत आहेस. मी तुला आताही सांगत आहे की एका दिवसासाठी मला तुझं पुण्य हवं आहे आणि माझं पाप एका दिवसासाठी तू घे. मला कुणाला तरी मोक्ष द्यायचा आहे आणि हीच ईश्वराची इच्छा आहे. साधूला हे सगळं ऐकून खूप वाईट वाटलं. त्याने विचार केला की संत म्हणत आहे की पुण्य कुणाला देऊ नकोस, धर्म सांगत आहे की गरजवंताची मदत कर. तो या दोन्ही मतांमध्ये फसला होता. त्याचे गुरु देखील त्याला कोणताच रस्ता दाखवत नव्हते. पण त्या स्त्रीला मात्र कोणाला तरी मोक्ष द्यायचा होता. तेव्हा साधूला एक युक्ती सुचली. जेव्हा मार्ग दिसत नाही ना, तेव्हा सर्व काही ईश्वरावरती सोडून द्या. ईश्वरच तुम्हाला त्याला मार्ग दाखवेल आणि ईश्वरालाच त्याचं समाधान विचारा. त्यानं परमेश्वराला त्याच्यावरती उपाय विचारला. तेव्हा एक आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीनं साधूला प्रश्न विचारला, अगोदर मला तू हे सांग की तू तुझ्या कोणत्या पुण्याच्या जोरावरती इतका आनंदी आहेस बरं? तेव्हा साधू म्हणाला, मी खूप वर्ष देवाची भक्ती केलेली आहे, ब्रह्मचर्य पाळलेलं आहे. मी फक्त भिक्षेवरच जगलो आहे. मी कोणतीही संपत्ती जमा केलेली नाही. त्यागालाच मी माझं जीवन मानलेलं आहे. माझी पत्नी, मुलं यांचा देखील मी त्याग केला आहे. तेव्हा आकाशवाणी म्हणाली, पण तू इतक्या वर्षापर्यंत एकही उपयोगाचं काम केलेलं नाहीस, काहीही वेगळं निर्माण केलेलं नाहीस. तू दुसऱ्यांनी बनवलेलं खाल्लेलं आहेस. फक्त देवाच्या नावाचा जप केल्यामुळं पुण्य मिळतं, हा असा विचार आहे ना, तू कसा करू शकतोस बरं? जर तू 4 आणे 8 आणे जमा केलेस तर बँक खातं पूर्ण भरून जाणार आहे का? आताही तुझ्या पुण्याच्या झोळीमध्ये पुण्य हे शून्य आहे. हे ऐकून तो साधू हैराण झाला. तो खूप निराश झाला आणि पण तरी देखील हिम्मत करून त्यानं परमेश्वराला विचारलं, जर माझ्याकडे पुण्य नाही तर मग ती स्त्री माझ्याकडे पुण्य का मागत आहे बरं? तेव्हा परमेश्वर म्हणाले, तुला माहीत आहे का ती स्त्री कोण आहे बरं? साधू म्हणाला, मी तिला ओळखत नाही, पण ती स्त्री कोण आहे मला नक्कीच जाणून घ्यायचं आहे. तेव्हा परमेश्वर म्हणाले, अरे ती तुझी धर्मपत्नी आहे. तू जेव्हा संसाराचा त्याग करून आलास
तेव्हा तुला माहीत आहे का की ती काय काम करत होती बरं? साधूला हे ऐकून आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, नाही, मला याबद्दल काहीही माहीत नाही. भगवंत म्हणाले, तर मग ऐक, जेव्हा तू घरातून चुपचाप निघून आलास ना, तेव्हा ती बरेच दिवस तुझी वाट पाहत होती आणि रडत होती. पण जेव्हा घरातील धनधान्य संपलं, मुलं भुकेने व्याकुळ झाली, जेव्हा घरात अन्नाचा एक कणही, एक दाणासुद्धा शिल्लक राहिला नाही ना, तेव्हा तिनं आपलं हे दुःख बाजूला केलं. ती जागोजागी काम शोधण्यासाठी जाऊ लागली. ती शिकलेली नसल्यामुळं तिला चांगलं कामसुद्धा मिळालं नाही. तू अशा पद्धतीनं घराचा त्याग केलास ना, त्यामुळं तिला मुलाचं पोट भरण्यासाठी एका आश्रमामध्ये काम करावं लागलं. ज्या आश्रमामध्ये कुष्ठरोगी होते, तिला त्यांची सेवा करायची होती. ती त्यांची दररोज सेवा करत होती आणि स्वतःला मात्र त्या आजारापासून वाचवण्याचा नेहमी प्रयत्न करत होती. ती आजही स्वतःला एक पापीश्री म्हणते, कारण तिचा पती तिला असा मध्येच सोडून गेला. पण आता मात्र ती तुझ्यामुळे खूप बेचैन झालेली आहे, कारण तिला असा आभास होत आहे की तिचा पती लवकरच मरणार आहे. त्यासाठी ती हा विचार करत आहे की तिच्या पतीला मोक्ष मिळाला पाहिजे, ज्यासाठी तो घर, मुळं, पत्नी आणि संसार त्याग करून गेला होता. ती सारखी देवाला प्रार्थना करत आहे, जर माझं आयुष्य काही कामात आलं ना, तर ते घेऊन टाका, पण माझ्या पतीस मात्र मोक्ष द्या. त्यामुळं मी तिला सांगितलं की तुझ्या आयुष्यातील एक दिवस तू तुझ्या पतीस दे आणि त्याच्या आयुष्यातील एक दिवस तू घे. तेव्हा ती म्हणाली की माझ्या झोळीमध्ये पुण्य कुठं आहे बरं? जर पुण्य असतं ना, तर मी क्षणाचाही विचार केला नसता. माझं सर्व पुण्य मी माझ्या पतीस दिलं असतं. मी पूजा अर्चना, ईश्वराचं चिंतन करत नाही, त्यामुळं माझ्याकडं पुण्य नाही असा ती विचार करते ना, कारण देवाची भक्ती केल्यामुळं पुण्य मिळतं असाही तिचा समज आहे. मी तिला हे सांगितलं नाही की तुझ्याकडे पुण्य जमा आहे. मी तिला फक्त असं म्हटलं की एक साधू आहे, त्यांच्याकडं खूप सारं पुण्य आहे. तू त्यांच्याकडनं पुण्य एका दिवसासाठी तुझ्याकडे घे आणि तुझं पाप एका दिवसासाठी त्याला दे. तेव्हा तिनं मला प्रश्न केला की अशी कोणती व्यक्ती आहे की जी माझं पाप घेऊन त्यांचं पुण्य मला देऊन टाकेल? तेव्हा मी तिला सांगितलं, साधू संत हे त्याग करणारे असतात, त्यामुळं तो साधू तुला त्याचं पुण्य नक्कीच देऊन टाकेल. ती बिचारी तिचं पुण्य तुला देत होती, पण माहीत नाही तू कोणत्या गोष्टीचा हिशोब करत बसलास, तर तो साधू देखील पूर्णपणे बनू शकला नाहीस. तू हा विचार कधी केला नाहीस की तुझी मुलं, तुझी पत्नी नक्की घरी कशी असेल. पण तुझी पत्नी मात्र आजही हाच विचार करत आहे की जो मोक्ष मिळवण्यासाठी तू सर्वांचा त्याग केलास ना, तो मोक्ष तुला मिळाला पाहिजे. तुझ्या पत्नीला देखील कुष्ठरोग झालेला आहे. ती स्वतः मृत्यूच्या दारामध्ये उभी आहे, तरी देखील ती तुझ्यासाठी मात्र मोक्ष मागत आहे आणि तू मात्र स्वतःच्या मोक्षाचा हिशोब करत बसला आहेस. हे सारं ऐकून साधूच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. तो जोरजोरामध्ये श्वास घेऊ लागला, पण लगेच तो भानावर आला आणि त्याला पाहिलं, त्यांच्या कपाळावरती घाम वाहत होता. त्यानं बाहेर डोकावून पाहिलं तर सकाळ होणार होती. त्यानं लगेच आपली झोळी घेतली आणि आपल्या गुरूंच्या समोर जाऊन उभा राहिला. गुरूंनी त्याला विचारलं, अरे आज इतक्या लवकर भिक्षा मागायला चाललास? तेव्हा साधू म्हणाला, नाही, मी माझ्या घरी जातो आहे. गुरु म्हणाले, आता घरी कशासाठी जात आहेस बरं? साधू म्हणाला, पुण्य कमावण्यासाठी. धर्म म्हणजे पुण्य कमावणं नव्हे, किंवा तासनतास मंदिरामध्ये बसून देवाची पूजा केली, घंटानाद केला तर त्यांना पुण्य जमा होत नाही. खरं पुण्य तर यात आहे ना की तुम्ही एखाद्या भुकेलेल्याला जेवण खाऊ घाला, एखाद्या आंधळ्याला रस्ता पार करण्यासाठी मदत करा, एखाद्या गरजवंताची मदत करा. कोणी आजारी असेल ना तर त्याला इलाज करा. हाच खरा धर्म आहे ना.
आणि यातून आपल्या पुण्याचं गाठोडं भरलं जातं. फक्त पूजा अर्चना करणं, संन्यास करून सारं करून पुण्य जमा होत नाही. कुणाची जर का खऱ्या मनापासून मदत केली ना तर नक्कीच पुण्याची झोळी भरते. पुण्य जमवण्यासाठी आणि मोक्ष मिळवण्यासाठी आपली जी कर्तव्य आहेत ना त्यापासून पळून जाऊन आपल्याला मोक्ष मिळणार आहे का बरं? अजिबात नाही. आपली कर्तव्य आहेत आपण पार पाडणं अत्यंत गरजेचं आहे. खरी सेवा तेव्हाच होते ना जेव्हा समोरच्याला त्यातून आनंद मिळतो आणि तो त्याच्या मुखातून लाखो आशीर्वाद देत असतो. असं बोलून साधू आपल्या घरी निघून जातात. बघा या पूर्ण कथेचं तात्पर्य काय आहे बरं? मनुष्यानं सेवा करायची झाली ना, भगवंताची सेवा करायची असेल, भगवंताची भक्ती करायची असेल तर भक्तीचं ढोंग घेऊ नका. आपला संसार उघड्यावर सोडून कुठे जाऊ नका. संसार करून सुद्धा भक्ती करता येते. म्हणून माणसामध्ये माणूस राहून जेव्हा देव शोधतो ना तीच खरी भक्ती होते. पण हल्लीचा माणूस भक्ती म्हणजे वेगळ्या दिशेकडे चाललेला आहे. तुमची कर्म म्हणजेच भक्ती आहे हे जेव्हा तुम्हाला कळेल ना तेव्हा तुम्हाला सर्व प्रश्नाची उत्तरं मिळतील. अगोदर एक गोष्ट मनामध्ये पक्की करून ठेवा. हा जो चित्रपट आहे ना या चित्रपटामध्ये आपल्याला रंग भरायचे आहेत. ते रंग कशा प्रकारे आपण भरू ना त्या प्रकारे तो चित्रपट चालणार आहे. म्हणजे आपण कलाकार आहोत ना, म्हणजे आपण सगळे प्रवासी आहोत. आपला अंतिम मुक्काम आधीच ठरलेला आहे. म्हणून हे आपलं जीवन आहे. एक सहळ समजुतीचा आनंद घ्या आणि त्या सहळीमध्ये आपल्या या नामस्मरणातून किती भगवंताची सेवा करायची ना हे प्रत्येकानं ठरवावं. आपल्या जीवनामध्ये किती प्रेम दुसऱ्याला द्यायचं हे प्रत्येकानं ठरवावं. आपला संसार कसा सुखाचा करावा ना हे सुद्धा समर्थांनी सांगितलेलं आहे ना. आपल्याला नियम दिलेले आहेत. ते नियम आपण पाळायला हवे. आपण ब्रह्ममुहूर्तावर उपासना करायला हवी. आपण सर्व गोष्टींमध्ये कर्मांमध्ये नीट राहायला हवं. तेव्हाच खरी भक्ती घडेल ना. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना जे आपल्या हिमतीच्या जोरावर हे जीवन जगतात ना त्यांना ध्येयाकडं पोचण्यासाठी कुठल्याही रथाची गरज नसते. मोठा तोच होतो ना ज्याच्या स्वतःच्या मनगटावर विश्वास असतो. आजची जरी परिस्थिती तुमच्या बाजूने नसेल पण विश्वास ठेवा काहीतरी चांगलं तुमची वाट बघत आहे. जेव्हा हा विश्वास तुमच्या मनामध्ये येईल ना तेव्हा तुम्हाला दगडात सुद्धा देव दिसायला लागेल. तेव्हा तुम्हाला प्रत्येक माणसामध्ये माणूस दिसायला लागेल. आणि जेव्हा हे होईल ना तेव्हा साक्षात भगवंताची कृपादृष्टी तुमच्यावर होणार आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना आपल्या जीवनामध्ये जे काही घडत आहे ना ते पॉझिटिव्हली घ्या. तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी घडणार आहे त्यासुद्धा तुम्हाला त्याचा आनंद मिळणार आहे. पण लगेच कोणत्या गोष्टीची घाई करू नका. कारण विधात्यानं ज्या गोष्टी बनवलेल्या आहेत ना त्यांना काळ वेळ आल्याशिवाय आपल्यापर्यंत कधीच पोचत नाही. त्यांना पूर्ण काळ वेळ येऊ द्या. योग्य वेळ येईल ना तुमच्या वाट्याचं सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. म्हणून घाई करू नका. कारण आपलं मन आहे ना जगात सर्वात भाग्यवान माणूस आहे ना म्हणजे ज्याच्याकडं अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे, संपत्तीसोबत धर्म आहे आणि ओंजळीतलं दुसऱ्याला देण्याची ताकद आहे. तोच खरा मनुष्य आहे. आणि तो मनुष्य आपण आहोत हे प्रत्येकानं विसरू नका. तरच समाधानी आयुष्य जगाल. जय जय रघुवीर समर्थ.